नैसर्गिक शेतीकडे शेतकऱ्यानं वळलं पाहिजे आणि त्याचाच आता पुढचं जे काही काळाची गरज आहे आणि समाजाची गरज आहे नैसर्गिक शेती. आणि त्यामुळे इथं मी तो नैसर्गिक शेतीचा प्रयोग या ठिकाणी करतो आहे. आमचा श्रीकांत खासदार तो देखील इकडे आला की हे सगळं जे काही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण केले आहे, झाडं लावलेली आहेत, याला त्याने खूप याच्यामागे त्याची मेहनत आहे. पण तुम्ही इथं रमता दरवेळी, आता तुम्ही जी फळ लागवड करताय त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं सुद्धा तुम्ही मगाशी बोलल्याप्रमाणे त्या ज्या फळं आहेत त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचे उत्पादन सुद्धा इथं घेण्याचं तुमच्या डोक्यात असं ते मी काही लोकांशी चर्चा केली आहे. कारण शेवटी कसं इथून जे काही फळं आहेत किंवा शेतीचा माल आहे, जे शेतकरी पिकवून त्याला बाजारपेठेत पुणे मुंबईकडे नेत असताना त्याचं ट्रान्सपोर्टेशन त्याला परवडत नाही आणि त्यामुळे तो त्या शेतीकडे वळत नाही. आणि म्हणून जर का इथंच फिनिश प्रॉडक्ट केलं आपण, इथं त्याच्यावर प्रक्रिया केली तर व्हॅल्यू ॲडिशन होईल आणि शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर पैसे मिळतील. त्यामुळे शेतकरी कडे वळेल. आणि म्हणून एक संकल्पना आम्ही केलेली आहे, गट शेती. शेतीचं क्लस्टर करायचं, एक 50-100 शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना जी काही मदत करायची ती मदत आपण करू आणि ते जे येणारं जे क्रॉप आहे, पीक आहे, फळं आहेत, त्याचं इथंच प्रोसेसिंग करू आणि त्यामुळे ते व्हॅल्यू ॲडिशन झाल्यामुळे याचा बेनिफिट शेतकऱ्यांना होईल. आणि हे आपल्या जे काही आज आपण पाहतो हे सह्याद्रीचं खोरं आहे. सह्याद्री व्हॅलीमध्ये जवळपास 350 प्रकारची आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे आणि आयुर्वेदिक औषधी वनस्पती जी आहे ती देखील इथं ज्या काही आयुर्वेदिक कंपन्या आहेत त्यांना देखील